चित्रपटामध्ये मोजके अत्याचार दाखवले, जीभ काढलेली दाखवली, डोळे काढलेले दाखवलेत, नख काढलेले दाखवलेत, अंगाला मीठ लावलेलं दाखवलंय. पण याच्याहून कैक पटीने अत्याचार धर्मवीर संभाजी महाराजांवर झालेले आहेत, ते वाचा. नमस्कार. आजच्या या नवीन विषयामध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व बांधवांचं स्वागत आहे. आता सध्या एक बॉलिवूड चित्रपट आलेला आहे छावा, जो धर्मवीर संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर आधारित आहे, मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित आहे आणि त्याच विषयावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बांधवांनो, मध्यंतरी अमोल कोल्हे नावाच्या नटाची एक मालिका स्टार प्रवाहावर किंवा झी टॉकीजवर फार गाजली. त्यामधून त्या अमोल कोल्हेंनी धर्मवीर संभाजी महाराजांचा शेवटच दाखवला नाही. तो शेवट आपल्याला बघायला मिळतो तो छावा या चित्रपटामध्ये. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण हुतेकर आणि मुख्य भूमिकेत आहेत धर्मवीर संभाजी महाराजांच्या ते विकी कौशल. प्राण ओतून काम करणं कशाला म्हणायचं ते या छावा चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला समजतं. बरं, मी तुम्हाला हे अगोदरच सांगायची काय गरज आहे बाबा की अमोल कोल्हेंनी ही मालिका बनवली. तर अमोल कोल्हेंनी जी मालिका बनवली त्यामध्ये कौटुंबिक गोष्टी ज्या अतिशय अतिरंजित केलेल्या आहेत त्या अमोल कोल्हेंनी दाखवल्या आहेत. आणि संभाजी महाराजांची मालिका आहे पण ठळकपणे दिसतो तो कोण? तो अण्णाजी दत्तो, जो गद्दारच होता, त्याच्यात विशेष नाही. पण त्याचं इतकं अवडंबर केलं अमोल कोल्हेनं. आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा जो लढाईचा इतिहास आहे, जो पराक्रमाचा इतिहास आहे, जो शेवटचे 40 दिवसाचे त्यांचं अनन्वित छळ झालेला आहे, ते मात्र अमोल कोल्हेने दाखवलेलं नव्हतं. जे आपल्याला या चित्रपटामध्ये, छावा चित्रपटामध्ये जो हिंदी भाषेत प्रदर्शित झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ते 10% का होईना आपल्याला बघायला मिळतं. खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास हा समकालीन संदर्भ ग्रंथ लिहून ज्यांनी पुस्तकं लिहिली त्यामध्ये वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील. संभाजी महाराजांवर पहिली जर PhD कोणी केली असेल तर ती कमल गोखले यांनी केलेली. त्यांचं शिवपुत्र संभाजी नावाचं जे पुस्तक आहे ते आपण अवश्य वाचलं पाहिजे. आता हा जो छावा नावाचा चित्रपट आहे जो शिवाजीराव सावंत यांनी लिहिलेल्या छावा नावाच्या कादंबरीवरून घेतलेला आहे. आता कादंबरी म्हटलं की त्यामध्ये थोडं रंजकपणा असतोय आणि चित्रपट म्हटलं तरी त्याला पण रंजकपणा असतोय. त्यामुळे हा चित्रपट संपूर्णतः छावा कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये ऐतिहासिक तथ्य बऱ्यापैकी जोडूनच हा चित्रपट बनवलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. पण सुरुवातच अशी होते, जो अजय देवगणचा आवाज आहे की शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हती, ही सुरुवातच आपल्याला लगेच मन आपलं कसं तरी करायला लावते. कारण तुम्ही आम्ही जरी आज सेक्युलरिझम किंवा आजचं हे आधुनिक युग या युगात जरी जगत असलो तरी शिवाजी महाराजांची लढाई ही कुणाविरुद्ध होती आणि कशासाठी होती हे वेगळं सांगायची गरजच नाही. इतिहास न वाचणाऱ्या अडाणी माणसाला पण कळेल. कारण शिवाजी महाराजांनी त्यांच्या हिंदवी स्वराज्याची शपथच स्वतःचं धारोष्ण रक्त त्या शिवलिंगावर वाहूनच केली होती. मग शिवाजी महाराजांची लढाई हिंदू धर्मासाठी होती, शिवाजी महाराजांची लढाई हिंदू धर्मावर आक्रमण करणाऱ्या कोणत्या इतर टोळीवर होती हे सांगायला मार्ग आपल्याकडे भरपूर आहेत. पण अजय देवगणचा तो आवाज सोडला आणि नंतरचे काही प्रसंग सोडले तर चित्रपट एकदम उत्तम आहे. ज्यामध्ये संभाजी महाराजांची शेवटला हत्या कशासाठी झाली हे पण थोडंसं दाखवलंय. शेवटला औरंगजेब विचारतोय की तू तुझा धर्म सोड, माझ्या धर्मात ये असं पण म्हणतोय. पण तिथं मात्र एक मात्र अशी थोडीशी सांद ठेवली ज्यामध्ये औरंगजेब स्वतःच्या धर्माचा नाव न घेता म्हणतोय की धर्म सोड असंच म्हणतोय फक्त. जे की ठळकपणे मासिरे आलमगीर नावाचं एक कापी खानानं लिहिलेलं पुस्तक आहे. कापी खान हा औरंगजेबाचा लेखक होता. औरंगजेब दररोज काय करतोय किंवा औरंगजेबाने स्वतःच्या आयुष्यात काय काय केलंय त्याचं मसारी आलमगीर नावाचं पुस्तक त्या कापी खानानं लिहिलं होतं. त्या कापी खानानं ते पुस्तक औरंगजेबाच्या सर्व इतिवृत्तांतासाठी लिहिलं होतं. त्या मासिरे आलमगीराची माझ्याकडे असलेली ही प्रत आहे. त्या मासिरे आलमगीरामध्ये ठळकपणे शर्यतनुसार धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाली हे ठळकपणे या मासिरे आलमगीरमध्ये दिलंय. आता मासिरे आलमगीर हे उर्दूमध्ये, पण जर आपण त्याचं मराठीमध्ये भाषांतर वाचलं तर मी वाचून दाखवतो. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कुलश यांची हत्या. इस्लामी शहरे लुटून व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून जे जंगली कौर्य व अपमान, मुश्रिक, बदकेश, जहन्नुम
नसीब काफिराने केला होता तो बघता त्याला जिवंत ठेवण्याचा कारणावर विचार विमर्श झाला. शरीयतवर आधारित फतव्यानुसार राज्यातील मान्यवर इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या कातिउल तरीकला म्हणजे नरकात धाडणं योग्य होईल असं ठरवलं. त्यामुळे रविवार दिनांक 3 मार्च 1609 बादशाह कोरेगावला आल्यावर म्हणजे भीमा कोरेगाव जे कोरेगाव भीमा आहे मूळ कोरेगावला आल्यावर 11 मार्च 1689 त्याला कवी कलश याच्याबरोबर सर्वात खोल अशा नरकात धाडले. काफिराचा मुलगा नरकात गेला. समजतं हे वाचताना पण किती दुःख अति वेदना होत आहेत मला. कारण फक्त हे संभाजी महाराजांपुरतं कवी कुलेशांपुरतं नाही तर या मासिरे आलमगीरमध्ये स्पष्टपणे लिहिले की हा काफिराचा मुलगा आम्ही कुठं धाडलाय, नरकात धाडलाय. म्हणजे शिवाजी महाराजांना काफिर समजत होते. आजही ते हिंदू धर्मातील प्रत्येकाला काफिरच समजतात. काफिर याचा अर्थ होतो मूर्ती पूजणारा. मग मूर्ती पूजणारा हिंदू धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, जैन संप्रदायामध्ये जो कोणी असेल शीख संप्रदायामध्ये तो यांच्या दृष्टीने काफिरच आहे. आणि या दुर्दैवी अंताचा हा एक पुरावा आहे. अजून तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं एक पुस्तक आहे. त्यांचं पुस्तकांचं नाव आहे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज. त्यांच्या पान क्रमांक 20 त्यांनी स्पष्टपणे मराठी भाषेमध्ये लिहिलेले की संभाजी महाराजांची हत्या शर्यतनुसार कशी करण्यात आलेली हे सर्व दडवून ठेवलं त्या अमोल कोल्हेच्या मालिकेमध्ये. आज आपल्याला छावा या चित्रपटामधून थोडं तरी दिसतंय, 10% का होईना दिसतंय. पण बांधवांनो हे 10% घेऊन तुम्ही फक्त ह्याच्यावर थांबू नका. कारण धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे तुमच्या आमच्या कपाळावरचा हा कुंकू आहे. तुमच्या माझ्या मुखामध्ये जाणारा प्रत्येक घास संभाजी महाराजांचं देणं लागतो आपण. ती उपकार आहेत आपल्यावर. म्हणून फक्त चित्रपट बघायचा, बाहेर यायचं, रडायचं, एखादा व्हिडिओ बनवायचा आणि संभाजी महाराजांच्या जयंती आणि पुण्यतिथीला एक दिवसाचं स्टेटस ठेवायचं एवढ्यापुरतं धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान सीमित करून त्यांच्या या बलिदानाचा अपमान करू नका. बांधवांनो काय करावं आपण? काय करावं तर मी गेली 9 वर्ष झाले, 9 ते 10 वर्ष झाले धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास आम्ही पाळतो. हा बलिदान मास म्हणजे काय बांधवांनो? कारण धर्मवीर संभाजी महाराजांना संगमेश्वराला पकडल्या गेलेल्या दिवसापासून ते तुळापूरला त्यांची हत्या होताना हे सगळे 40 दिवस गेले. या 40 दिवसामध्ये धर्मवीर संभाजी महाराज एक दिवस मृत्यूच्या दिशेने मार्गक्रमण करत होते आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होता. चित्रपटामध्ये तसं दाखवलं नाही की त्यांना तख्ता कुलाह घातलाय, त्यांना उंटावरून मिरवणूक केली. तो चित्रपटाचा भाग झाला. त्यांना कमी करायचा होता म्हणून त्यांनी चित्रपटामध्ये मोजके अत्याचार दाखवले, जीभ काढलेली दाखवली, डोळे काढलेले दाखवलेत, नख काढलेले दाखवलेत, अंगाला मीठ लावलेलं दाखवलंय. पण याच्याहून कैक पटीने अत्याचार धर्मवीर संभाजी महाराजांवर झालेले आहेत. ते वाचा, कादंबरी वाचा. कादंबरी नाही मिळाली ती डॉक्टर कमल गोखले नावाचं जे संदर्भासहित पुस्तक आहे ते वाचा. वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं पुस्तक वाचा. आणि ते पुस्तक वाचूनच हे 30 दिवस आपण काढायचे. येत्या 28 फेब्रुवारीपासून ते चैत्र पाडव्यापर्यंत आपण बलिदान मास पाळायचा. या बलिदान मासमध्ये कसं पाळायचं आहे की 30 दिवस आपण संभाजी महाराजांच्या प्रती आपण चरित्र वाचून आपल्या आवडीची गोष्ट आपण त्याग करायची. आणि आवडीची गोष्ट त्याग करून ज्या वेळेस ती आवडीची गोष्ट आपल्याला आठवेल त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांची आपल्याला आठवण होईल. कुणी मुंडन करतं, कुणी चप्पल सोडतं, कुणी एक भुक्त राहतं, कुणी चहा सोडतं, गुटखा खात असतील तर गुटखा सोडतं, मांसाहार करत नाहीत. मद्यप्राशांत आयुष्यात करू नये, मांसाहार पण आयुष्यात करू नये, गुटखा पण आयुष्यात करू नये. पण जर कुणाला ह्या सवयी असतील तर त्यांनी ह्या महिनाभरापासून कायमस्वरूपी सोडाव्यात. आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा हा बलिदान मास गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत फार संयमाने दररोज नित्य आदरांजली दिवाबत्ती लावून आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून आपण करायला पाहिजे. तरच आपण जी चित्रपट बघून नंतर जी 2 मिनिटासाठी रडतोय, संवेदना आरडतोय, ओरडतोय, हे जे संवेदना व्यक्त करतोय ना त्याला अर्थ राहील बांधवांनो. कारण संभाजी महाराजांचं बलिदान हे फक्त 2 दिवस मिरवण्यापुरतं नाही तर आयुष्यभर, फक्त महिन्यापुरतं पण नाही. हा बलिदान मास जरी आपण 1 महिना जरी पाळत असलो ना तर प्रत्येक घास खाण्याच्या पाठीमागं धर्मवीर संभाजी महाराज आहेत. आणि त्यांची अनन्वित अत्याचार करून ह्या औरंगजेबाने आणि आजही ती वृत्ती शिल्लक आहे, ती वृत्ती शेवटच्या श्वासापर्यंत मी ठेचणार या भावनेनं धर्मवीर बलिदान मास आपण पाळला पाहिजे. हेच या आजच्या गोष्टीवरून आपल्याला छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, जो फेक नरेटिव्ह पसरवला होता की धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या
कशी मनुस्मृतीनुसार झाली ती त्याचे हे ठळक पुरावे आहेत. औरंगजेब हा इतका तकलादू नव्हता की तो मनुस्मृती वाचेल. हिंदूचं 18 पुराणापैकी एक पुराण आहे आणि ते वाचेल आणि मग हत्या करेल. तर शर्यतनुसार हत्या झालेली हे उघड आहे आणि त्याचे पुरावे डॉक्टर जयसिंगराव पवार हे मराठा लेखक आहेत. त्यानंतर मासिरे आलमगीर हे पुस्तक आहे जे कापी खान जो औरंगजेबाचा लेखक आहे त्यानं लिहिलेलं आहे. या सर्व गोष्टीवरून एक लक्षात येतं की धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या कशामुळे झाली आणि का झाली. त्या चित्रपटामध्ये फक्त 10% अत्याचार दाखवलेत तर इतक्या वेदना होतात. तर पुस्तकं वाचा मित्रांनो, धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा, तरच आपल्या या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर असंच फुकट आलो तर फुकट गेलो, 2 दिवस स्टेटस ठेवले, असं होऊ नये. त्यामुळे बांधवांनो, त्या तुळापूरच्या पावनभूमीमध्ये त्या तुळापूरच का निवडला औरंगजेबाने हेही लक्षात घ्या. कारण तुळापुराला भामा भीमा इंद्रायणीचा त्रिवेणी संगम आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि हा औरंगजेब पवित्र स्थळ बाटवायसाठीच तिथं आला होता. आणि गुढीपाडव्याचीच तिथी का निवडली तर दुसऱ्या दिवशी हिंदूंचा पवित्र सण आहे, मग ह्यांचा सण पण नष्ट होईल हेही त्याच्या मनात होतं. बांधवांनो, हे 30 दिवस कठोरपणे धर्मवीर संभाजी महाराजांप्रती आपण पाळायला पाहिजेत. तरच आपल्याला ती पवित्र गुढी उभा करण्याची आपल्याला अधिकार आहे. ही गुढी उभा जर आपल्याला करायची असेल तर हे 30 दिवस आपण सुतकासारखे पाळायचे आणि तरच आपण संभाजी महाराजांच्या या शौर्यशाली इतिहासाचे वारस असू. तुम्ही आम्ही हिंदू म्हणून या 30 दिवसात धर्मवीर संभाजी महाराजांप्रती एकनिष्ठ राहून त्यांचं चरित्र स्मरण करून आपल्या आवडीचा गोष्ट टाळून एक आवडीचा गोष्टीचा त्याग करायचा आहे. म्हणजे ते जी आवडीची गोष्ट आहे ज्या वेळेस ध्यानात येईल त्या त्यावेळेस संभाजी महाराजांचं बलिदान आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. संभाजी महाराजांना या 30 दिवसात अन्न पाणी भेटलं नाही, संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून हा बलिदान मास आहे. आणि ह्या छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आम्ही सर्वांनी हा बलिदान मास आयुष्यभर पाळावा ही एक विनंती करतो. व्यसनं सोडावेत आणि या 30 दिवसामध्ये जी आवडती गोष्ट आहे, चहा असेल, भात असेल, पोहे असतील, जे आवडतं, ज्या गोष्टीची आपल्याला नित्य सवय ती सोडावी. जेणेकरून काय होतं, त्या गोष्टीची आपल्याला ज्या वेळेस आठवण होईल त्यावेळेस धर्मवीरांची आपल्याला आठवण व्हायला पाहिजे. कारण या 30 दिवसामध्ये धर्मवीरांना अन्नाचा कणही भेटलेला नाही, अनन्वित अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे विनंती बांधवांनो, हा बलिदान मास आद्य कर्तव्य म्हणून पाळा. कोणासाठी पाळू नका, धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्या दिव्य बलिदानासाठी पाळा हीच एक विनंती करतो. थांबतो. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय छावा, जय शंभूराजे, हर हर महादेव.